रुद्र स्पोर्ट्स शेर्ले संघ आपला एखादा अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती समालोचक कक्षात. आणि दोन्ही पंचांना एक पुन्हा एकदा विनंती आहे. दोन्ही पंच मंगेश धुरी, अमराज अलमेडा सर, अजून 3 सामने बाकी आहेत. हा धरून अजून 3 सामने बाकी आहेत, त्यामुळे आपण वेळेचं भान राखा. बॅड लाईटचं अपील चालणार नाही आहे. लीग फेरीचे सामने आहेत. आजच 6 सामने संपवायचे आहेत. देव बरा करो मालवणवाल्यानो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या 4थ्या सामन्यात सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिल्या 3 सामन्यांचा जर इतिहास बघितलो, ज्या ज्या संघांनी टॉस जिंकाना आज पहिली फिल्डिंग घेतली त्या सगळ्या संघांकात धावसंख्येचा पाठलाग आज खूपच कठीण झालो. 4थ्या सामन्यात मात्र शेर्ले रुद्र स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलो आणि घेतली पहिली बॅटिंग. आणि रुद्र स्पोर्ट्स संघ पहिली बॅटिंग घेतल्यानंतर आदियारियन देवली संघासमोर किती मोठा टार्गेट ठेवता ह्या सांगणार हो सामना. पंचांची खुणाईली सामना सुरू झाल्याची. मंगेश धुरी, अमराज अलमेडा सर पंचांच्या भूमिकेत. आमचे तिसरे पंच दीपक धुरी आणि त्यांच्या साथीन बंटी केरकर. पहिलो चेंडू लॉंगांच्या दिशेन, हवेत चेंडू आकांड्याच्या दिशेन, 1 बाउन्स ओव्हर द रोप. सँडी कुंडेकरच्या कपडावरसून चेंडू चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर गौरेश सावळ देसाईचा चौकार. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत अनेक स्पर्धाजनी आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर सिंधुदुर्गातल्या प्रत्येक आणि अनेक संघात जिंकून दिले आणि तो गौरेश बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू समाप्त. दुसरा चेंडू मिड ऑफ क्लिअर करून मनोज नार्वेकरच्या कपडावरसून सलग दुसरा चौकार. सलग दुसऱ्या चौकारांनी धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. नक्कीच सकाळच्या सत्रात पहिल्या मॅचमध्ये 54 धावा बघितले, दुसऱ्या मॅचमध्ये 36 धावा. हे 2 सामने लो स्कोरिंग झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मात्र 72 धावसंख्येची कामगिरी. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरला चकवून गेलो. 1 धाव पूर्ण होता की काय? पंचांचो इशारो. 1 धाव झाली पूर्ण तिसऱ्या चेंडूवर आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. पहिल्या षटकात गौरेश कांबळीच्या वेगाचा फायदा उठवताना दोनही फलंदाज, खास करून गौरेश सावळ देसाई, आतापर्यंत गोव्यातल्या अनेक संघांसाठी ज्यांनी विशेष कामगिरी केली असो गौरेश आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन सूरज परब. पहिल्यांदाच सूरज स्ट्रायकरांच्या दिशेन. आखूट टप्प्याचो, खोलवर टप्प्याचो माफ करा चेंडू होतो डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. पंचांचो इशारा येतो षटकाराचो. टांगा पलटी, घोडे फरार षटकार. कोकण नाव मॅक्झिमम. ज्या षटकाराची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो पहिलो षटकार, 4थ्या मॅच मधलं पहिलो षटकार. सूरज परबच्या बॅटमधून धावसंख्या डबल फिगर मध्ये 15 रन्सावर. बजरंग पहिले सकाळचे 2 सामने लो स्कोरिंग, पण आताच्या सामन्यात हाय स्कोरिंग सामने चालू झाले की काय असा वाटायला लागला. टॉस जिंकल्यानंतर कामगिरी सुरुवात सूरज परब स्ट्रायकरांच्या दिशेन. उजव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर चेंडूचं टप्प पडल्यानंतर अजून थोडंसं स्विंग. उरलेलं काम सुनील मालवणकरने केला पुरा. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. गौरेश आपल्या थोड्याशा महागड्या षटकाची सांगता करणार चेंडू. पहिला षटक ह्या कोकण नाऊ सुपर ओव्हर असतली आणि त्यामुळेच 11च्या 11 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणि त्यामुळेच मोठी फटकेबाजी करण्याची संधी फलंदाजांकडे. कोकण नाऊ सुपर ओव्हरची सांगता. ज्या कोकण नाऊ सुपर ओव्हरमध्ये 11च्या 11 खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये बघतो. ता महागडा षटक बघूक मिळाला गौरेश सावळचा. धावसंख्या पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीत 17 रन्सावर. यापूर्वीच्या सामन्यात 73 धावांचं डोंगर उभं केलं गणपती वॉरियर्स देवगड संघान. जावेदने काय कामगिरी केली. 18 चेंडूत 44 धावा. खरोखरच कौतुक करूचा जावेदचा तेवढा थोडा. आणि यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार जावेदच्या मॅचपासून. खास कोल्हापूरवरसून कर्नाटकावरसून आज खेळाडू गणपती वॉरियर्स देवगड संघामध्ये खेळताना दिसताना. आणि या सगळ्या संघांनी देवगड गणपती वॉरियर्स संघाचा आव्हान स्पर्धेत जिवंत ठेवला. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा षटक. बॉलिंग मार्कवर बाय नेव्हिस बॉन्ड, साजू बॉन्ड. पहिल्या सामन्याचा सामनावीर. ज्या सामन्यात साजू बॉन्डने
15 चेंडूत 19 धावा कुठले आणि 2 विकेट आपल्या नावावर केले असो साजू बॉन्ड. बॅट्समन 40 पॉवर प्लेचा षटक. 3 खेळाडू असलेले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक डीप स्क्वेअर लेगवर, डीप मिड विकेटवर राजन केरकर, डीप लॉंग ऑनवर, मिड ऑनवर सँडी गुंडेकर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मनोज नार्वेकर. 3 खेळाडू बॅट्समन 40 पॉवर प्लेच्या षटकात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने गौरेश सावळ देसाई. पुढे सरसाट मारलेला फटको मिड आपला क्लिअर करून चेंडू आखाड्याच्या दिशेने चौकारासाठी. कोकण नाऊ 4. तिसरा चौकार बघूक मिळालो आपणाक गौरेश सावळ देसाईच्या बॅटमधून. सुरेख कामगिरी. आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करताना गौरेशला माहिती आहे ह्या मैदानावर सीमारेषा म्हणजे बाउंड्री क्लिअर करणं थोडासा कठीण काम, त्यामुळे चौकारावर जास्त लक्ष केंद्रित. गौरेश सावळ देसाईचो तिसरा चौकार. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पो. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. राजा सकाळच्या सत्रात म्हाका वाटतं दव होतो आणि तेचो फायदो उठवलो गोलंदाजांनी, पण दुपारच्या सत्रात जसा जसा ऊन वाढतला मैदानावरचो दव नाहीसो होतलो, खेळपट्टी सुखी होतली. त्यानंतर फलंदाजांकडसून मुगड्यान रेच काढलेलो बघूक मिळतलो. परत एकदा इनसाइड आउट खेळण्याचा होतो प्रयत्न. कव्हरच्या दिशेने मनोज म्हाका वाटतं थैसर दिसता. वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि पहिला कलाम लागला. पहिलो खेळाडू डगआउटच्या दिशेने गौरेश सावळ देसाई सांघिक 22 धावसंख्येवर. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो स्लोअर 1 प्रकारचा चेंडू होतो. चेंजअप पेस एका म्हटली जाता, गती परिवर्तन म्हटली जाता. आतापर्यंत 3 सुंदर चौकार ज्याच्या बॅटमधून आपण बघितलो तो गौरेश 3 चौकार मारल्यानंतर आपल्या संघाची धावगती वाढवण्याच्या नादात वैयक्तिक 13 आणि सांघिक 22 धावसंख्येवर डगआउटच्या दिशेने. आणि गौरेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना गुरुप्रसाद आरोस्कर ज्याचं नाव असा. गोवा राज्यातले हे गुणवंत यशवंत कीर्तिवंत खेळाडू ज्यांचा कौतुक करूचा तितक्या थोडा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग. निवडक 8 संघ, 8 मालकांचे 8 संघ आणि 8 मालकांनी आपल्या रिलेशनवर आणलेले हे सगळे खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचे, गोवा राज्यातले, कर्नाटक राज्यातले, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा पर्यंतचे अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळताना आपण शेवटच्या दिवसापर्यंत बघतलो. साजू बॉन्ड, जे साजू बॉन्डने पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केलो. पणजीसारख्या एका विस्तीर्ण देखण्या मैदानावर एकाच सामन्यात 2 हॅट्रिक करण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर असा असो साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 22 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. आधी आर्यन देवली संघ खूप दर्जेदार मातब्बर खेळाडूंनी उतरलेलो हे संघ पहिल्या सामन्यातलो विजय आणि परत एकदा सलग दुसरा विजय संपादन करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने सँडी गुंडेकरच्या वळ्यात पडलेलो चेंडू आणि सुंदर रनिंग कॅच सँडी गुंडेकरचा. कौतुक करूचा तितक्या थोडा. सँडी गुंडेकरचा कौतुक पहिल्यांदा बॉन्ड करताना ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघतलो चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू होतो. षटकार मारण्याचा प्रयत्न होतो. 18 विकेट आपण बघतलो स्क्रीनवर, टीव्हीवरच्या स्क्रीनवर आणि मोबाईलवर सुद्धा. साजू बॉन्डचा खूपच सुंदर चेंडू. पटको बघा हवेत विसावलो चेंडू. चेंडूच्या खाली सँडी गुंडेकर होतो. खूपच सुंदर रनिंग कॅच. रेडीच्या मैदानावर आणि कट्ट्याच्या मैदानावर बेस्ट फिल्डर अवॉर्ड ज्याच्या नावावर असा असो सँडी गुंडेकर मैदानावर आपल्या नावाची जादू दाखवताना. सूरज परब तंबूच्या दिशेने. त्या सूरजच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितलो तो सूरज वैयक्तिक 8 आणि सांघिक 22 धावसंख्येवर सलामीची जोडी तंबूत परतली. म्हणजे जी धावसंख्या राजा अश्वमेघाक सोडलेल्या वारूप्रमाणे उधळा होती त्या अश्वमेघ यज्ञाच्या वारूक बंदिस्त केला गेला जेम्स बॉन्ड कडसून. दुसरा षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 22 रन्सावर. आणि कास गावचो सुपुत्र सावंतवाडी तालुक्यातल्या प्रत्येक प्रीमियर लीगचो एक देखणो खेळाडू, महागडो खेळाडू विकी पंडित मैदानावर पावला टाकताना. डाव खऱ्या हाताचो सूरज गुरु स्ट्रायकर यांच्या दिशेने सोडून दिलेलो चेंडू. 1 धाव तर मिळाली. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. गुरुप्रसाद आरोस्करने सोडलेलो चेंडू अवांतरच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 24 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एक गाव एक संघ ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी एक गाव एक संकल्पना. पण कोण असा ह्या संकल्पनेच्या मागे? या संकल्पनेच्या मागे असा कासचो माऊली संघ.
माऊली कास या संघाचा वैशिष्ट्य असा, जेव्हा जेव्हा माऊली कास संघ मैदानावर खेळताना दिसता तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळा 11च्या 11 खेळाडू पंडित आडनावाचे होते. नावेलीचा एक संघ असा, त्या संघातले प्रत्येक खेळाडू 11च्या 11 खेळाडू गावस आडनावाचे. आणि त्यामुळेच कदाचित ह्या दोन संघामुळे एक गाव एक संघ ही संकल्पना गोव्यात आणि सध्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गात सुद्धा. यॉर्करला इंचो चेंडू विकी पंडितने हलकेच ग्लान्स केलो फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग फील्ड करता तोपर्यंत विकी पंडितने आपल्या खात्याची बोनी केली. धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर साजू बॉन्डने आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. उधळलेलो धावसंख्येचा वारू बंदिस्त करण्यात आतापर्यंत तरी साजूक यश मिळाला. परत एकदा गुरुप्रसाद आरोस्कर स्ट्रायकर यांच्या दिशेने सोडून दिलो चेंडू विकेट किपरसाठी. एक धाव चोरण्याचा होतो प्रयत्न, अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात विकी पंडितच्या नावाचा कलाम लागला. चेंडू रवलो मेडन, विकेट किपर बीट झालेलो, पण विकेट किपरच्या बीट झाल्याचा फायदा उठवण्याचा विकी पंडितचा प्रयत्न फसलो. विकी पंडित तंबूच्या दिशेने निराश केला विकीने. खूप मोठी अपेक्षा होती विकीकडसून. विकी आज रनआउट होताना जेव्हा मैदानाच्या बाहेर येतलंच तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, सलामीचे जे 4 बॅट्समन असतात त्यांना धावा चोरण्यासाठी नाही, धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असता. आणि अशी क्षमता गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू जर रनआउट झाले तर त्याचा दुर्दैव म्हणा होया. अर्थात विकी हो एवढो कसलेलो खेळाडू असा आज झालेली चूक परत विकीकडसून होऊची नाही ही नक्कीच आमची सगळ्यांची अपेक्षा असतली. विकी पंडितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात सागर मोरिये ज्याचं नाव असा, गोवा राज्याचा आणखी एक युवा देखणो आकर्षक शैलीचा खेळाडू जो सागर मोरिये ह्यापूर्वीच्या सामन्यात सलामीसाठी आपण बघितलेलो फलंदाजी करताना तोच सागर मोरिये आता मात्र 5व्या क्रमांकावर. अर्थात मोठी जबाबदारी. पहिल्या षटकात धावसंख्या खूपच वधारलेली, पण साजू बॉन्डने त्यानंतर धावसंख्या घातलेलो लगाम. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू, समाप्तीचा चेंडू घेऊन साजू बॉन्डचा खूपच सुंदर चेंडू, ढिल्या हाताने खेळलेलो फटको. एक धाव तर नक्कीच मिळतली. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो, ही रणनीती असा क्रिकेटमधली ज्याका स्ट्रॅटेजी म्हटली जाता. आणि ही रणनीती एका मालवणी म्हणीवर अवलंबून असा. आणि ती मालवणी म्हण मऊ थय खो आणि कठीण थय देव ह्या म्हणीचा वापर करून सूरजने ढिल्या हाताने खेळलेलो चेंडू फक्त 1 रनसानीची 2 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 26 रन्सावर. आतापर्यंत ह्या सामन्यात 73, ह्या स्पर्धेत 72 दुर्दैव होता. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग जास्त खेळाडून गाजवली. मॅन ऑफ द सिरीज सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचो दुर्दैवानं शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर उतरलो राजन केरकर ज्याचा नाव असा. जर राजन केरकर थोडंसं लवकर उतरलो असतो तर कदाचित 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 सामन्याचा निकाल अजून थोडं वेगळं लागलो असतो. कदाचित मोठ्या धावसंख्येने सामना आधी आर्यने जिंकलो असतो. 1 धावेने मिळवलेलो विजय, 2 धावांनी मिळवलेलो विजय सरासरी सुद्धा ह्या स्पर्धेत खूप महत्त्वाची असतली. अर्थात अशा असा राजन केरकर सारखं हुकमाचो एक्को थोडंसं लवकर ह्या स्पर्धेत खेळताना दिसत. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि तिसऱ्या षटकाची गोलंदाजी घेऊन बॉलिंग मार्कवर यापूर्वीच्या सामन्यात ज्यांनी आपल्या देवली संघाक शेवटच्या षटकात धावांचा बचाव सुरेख करून दिलो. गोवा राज्याचा आणखी एक देखणं आणि अचूक गोलंदाज प्रणव पोळजी. प्रणव पोळजी बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने गुरुप्रसाद आरोस्कर. अजून मोठे फटके बघणं अपेक्षित असा गुरुप्रसाद कडसून. स्लोअर वन चेंडून सुरुवात केली प्रणव पोळजीन. चेंज ऑफ पेस ज्याका म्हटली जाता. हलक्या हाताने खेळलेलो चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने 1 रनसानीची धावसंख्या 27 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना स्ट्रायकर यांच्या दिशेने नवीन फलंदाज सागर मोरिये. सागरची अपेक्षा असतली ज्या प्रकारचो लांब लचक षटकार पहिल्यांदा आपण सूरज परबच्या बॅटमधून बघितलो, अगदी तसेच षटकार मिड विकेट म्हणा स्क्वेअर लेग रिजन कव्हर करायची. अर्थात त्या मैदानावर काऊ कॉर्नर म्हटला जाता. मालवणी भाषेत ज्याका कॉळ म्हटला जाता. वैक जसा कॉळ येता अगदी तसाच त्या कॉर्नरमध्ये इलेला ग्राउंडचा कॉळ ज्याका क्रिकेटच्या परिभाषेत काऊ कॉर्नर म्हटला जाता. खूपच सुंदर चेंडू. प्रतीक्षा केली सागर मोरियन. आणि ह्या मैदानावर जेव्हा आपण गोलंदाजाची प्रतीक्षा करतलो त्यानंतर टायमिंग करणं नक्कीच कठीण.
कारण आतापर्यंत तुमका मातीच्या मैदानावर किंवा सिमेंटच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव, पण मालवण बोर्डिंग ग्राउंड सगळ्यांपेक्षा वेगळा. मैदानावर असलेली ही 4 गोलंदाजांची खरी परीक्षा बघताना आणि गोलंदाजांबरोबर फलंदाजांची सुद्धा परीक्षा. अर्थात मालवण बोर्डिंग ग्राउंडवर मॅच बघणं, कॉमेंट्री करण्याची मजा असाच, पण सगळ्यात मजा चांगली असता ती क्रिकेट खेळण्याची. कोकण नाऊच्या माध्यमातून कदाचित उद्या संध्याकाळी एक प्रदर्शनीय सामना होतलो आयोजन समितीच्या सोबत लोकप्रतिनिधींचो. तिसऱ्या षटकातलो खेळ प्रगतीपथावर. कोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. सँडी कुंडेकर चेंडूच्या मागे. एक स्टायलिस्ट खेळाडू सँडी कुंडेकरचो थ्रो सुधीर पालियेकरच्या दिशेन. 29 धावसंख्या. तिसरा षटक प्रगतीपथावर. एक सुंदर झेल आतापर्यंत सँडी कुंडेकरचो आपण बघितलो. या मैदानावर अनेक आक्रमक स्फोटक खेळी आतापर्यंत सँडीने खेळलेले असत आणि आज सुद्धा सँडीकडून ती अपेक्षा असतली. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू झाले समाप्त. प्रणव पोळजी बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन सागर मोर्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. चौथा कलाम लागला. गणेश कुबल चेंडूच्या मागे होतो. गणेश कुबल धड सीमारेषेवर पण नाही होतो आणि धड 38 सर्कलवर सुद्धा नाही होतो. तरी सुद्धा गणेश कुबलचो यळ बरो मनानं म्हटला जाता यळ बरो तेचो खेळ बरो. चौथो खेळाडू डगआउटच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. तिसऱ्या षटकाची सांगता करणारो चेंडू, समाप्ती करणारो चेंडू, भैरवी घालणारो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर कोकण नाऊ एंड प्रणव पोळजी. नवीन फलंदाज नितेश गडेकर. आणखी एक आक्रमक शैलीचो खेळाडू नितेश गडेकर, ज्याचा नाव असा गोवा राज्याचो आणखी एक गुणवान खेळाडू. गोवा राज्यातल्या कित्येक दर्जेदार संघातून जे का आपण खेळताना बघितलो, आज मात्र या मैदानावर रुद्रस्फोट शेर्ले संघाकडून आपल्या संघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉलिंग मार्कवर प्रणव पोळजी सागरसाठी. मग करा गुरु आरोस्करसाठी हो चेंडू. तो बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅचच्या दिशेत. ओव्हरीची झाली सांगता. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 3 ओव्हरीची सांगता झाल्यानंतर ओरोसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत. 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी. संपर्क 85 30 04 34 11. रावली 29 रन्सावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. उरलेल्या 3 षटकात रुद्रस्फोट शेर्ले संघ किती मोठं आव्हान देवली संघासमोर ठेवता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर हिंदी समालोचनाचो सगळ्यांचो लाड, मराठी समालोचनाचो गोड आणि मंजूळ आवाज आपल्या समोर प्रदीप देऊलकर. धन्यवाद बादल. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या ही 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र कुठंतरी गिअर बदलावा लागेल. रुद्रस्फोट शेर्ले संघाला सुरुवातीला वाटत होती एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस या संघाचा पाहायला मिळत होता, मात्र दोन्ही सलामवीर माघारी परतल्यानंतर सुरेख परती म्हणावी लागेल ती आधी आर्यन देवली संघाची आणि त्याला परिणामी ही प्रणव पोळजी आणि साजू बॉन्डची एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही कमी धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी ठरते. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गौरेश कांबळे कोकण नाऊ एंड कडनं सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. सुनील मालवणकर याच्या नेतृत्वाखालील हा संघ पाहायला मिळतोय. स्ट्राईकला नितेश गडेकर उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्यासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवान गोलंदाज गौरेश कांबळे सज्ज. यावेळी उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. डीप पॉइंटला शतरक्षक पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होते एकेरी धाव निघते नितेश गडेकरसाठी आणि एकेरी धावसंख्येने नितेश गडेकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या पुढे सरकतोय ती 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघ आतापर्यंत पहिली लढत जिंकतायत. दुसऱ्या लढतीत गाठ पडते ही प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध आधी आर्यन देवली विपक्ष रुद्रस्फोट शेर्ले या 2 संघांदरम्यान. पहिल्या सामन्यात रुद्रस्फोट शेर्ले संघाने एका धावेने विजय संपादन केला होता. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा गुडलाईन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थेट उसळी घेऊन विसावतोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती
गुरुप्रसाद आरोसकरकडे उत्तर न होतं निर्धाव चेंडूने सांगता झाली ती गौरेश कांबळेच्या गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही अति आवश्यक. आधी आर्यन संघाला यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गणेश कुबलचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरतायत. गणेश कुबलच्या डोकेवरना लॉंगन सीमारेषेच्या बाहेर या विश्वाला गवसणी घालत जाणारा देखना फटका. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 36 धावा धाव फलकावरती. आता मात्र गुरुप्रसाद आरोससारखा फलंदाज जो शांत होता या मैदानावरती तो कुठंतरी आक्रमक रूप घेताना दिसतोय. तो रुद्र स्पोर्ट्स शर्ले या संघासाठी. यावेळी बॅकफुटवरती जातोय स्क्वेअर कटचा देखना फटका. प्रणव पळजी थोडासा चेंडूपासून दूर राहतोय आणि संभाव्य एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघाच्या फलंदाजांकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 38 धावा धाव फलकावरती. चौथं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय ते आधी आर्यन देवली संघाकडनं. रुद्र स्पोर्ट्स शिरले संघ ज्याने नाणेफेक जिंकली होती प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि या मैदानावरती आतापर्यंत सुरुवात अतिशय दमदार झाली होती. त्यानंतर मात्र विकी पंडितची जीवघेणी धाव या संघासाठी कुठंतरी टर्निंग पॉईंट ठरले आणि खऱ्या अर्थाने आधी आर्यन देवली संघ या सामन्यामध्ये थोडासा वरचढ ठरताना दिसतोय. सांघिक धावसंख्या ही 38 धावा धाव फलकावरती ती 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल. उजव्या एष्टीवरचा गती परिवर्तनाचा चेंडू, चेंज ऑफ पिचचा चेंडू हा निर्धाव चेंडूने सांगता होते ती नितेश गडेकरसाठी. षटकाची बहुधा समाप्ती होते. पहिल्या इनिंगमधील 4 षटकं 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धाव फलकावरती ओरोसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत. 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी. संपर्क 8530 04 3411. खुर्दाचे नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोकणचे सर्व कार्यक्रम ते आवर्जून पाहतात. त्यांच्या खास शुभेच्छा. एकनाथजी रासम साहेब मनपूर्वक आपले आभार. त्याचप्रमाणे राज पाटकर साहेब प्राधिकरण सदस्य सिंधुदुर्ग यांच्याकडून सुद्धा कोकण प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. कोकणच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जगभरातून आतापर्यंत राजा वैशिष्ट्य आहे या स्पर्धेला आतापर्यंत 45,000 पेक्षा जास्त लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून हजेरी दर्शवले. या सगळ्या दर्शकांचे जवळपास अर्ध्या लाख दर्शकांचे कोकण प्रीमियर लीगच्या या पहिल्याच दिवशी सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. पंच फलंदाज बादल सर झेलबादके शिमगो गाण्याचो आणि दहेकालो मालवणचो फेम प्रणय दरेकर हे या ग्राउंडवरती आलेले आहेत. त्यांचं कोकणराव परिवाराकडनं मनपूर्वक स्वागत आणि त्यांनी मंचावरती यावं असं विनंती देखील त्यांना करण्यात येते. प्रणयजी दरेकर धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत या पहिल्या दिवशी आणि वळतोय या सामन्याकडे. शेवटच्या चेंडूवरती खेळी समाप्त केली आणि नितेश गडेकर हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय. तो रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघासाठी. या संघाचा कर्णधार या नात्याने मोहम्मद शेख हा फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. गुरुप्रसाद आरोसकर अजूनही मैदानात पाय रोवून उभा राहतोय. तो रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघासाठी. एका बाजूने शर्तीचे प्रयत्न, एका बाजूने बाजीप्रभू देशपांडे सारखा लढतोय, मात्र एका बाजूने गडी बाद होत आहेत रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघाचे. आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय या इनिंगची सांगता करणार 5वं षटक प्रणय पोजी हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल. उजव्या एष्टीवरचा ऑफ स्टंपवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग आणि डीप स्कोर लेगच्या दिशेने हा प्रयत्न थोडासा असफल राहताना दिसतोय आणि प्रणय पोजी यशस्वी होतो या षटकावरती. कित्येक वर्ष ध्रुव पारसे गोवा संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं तोच प्रणय पोजी. यावेळी सुरेख चेंडू, ब्लॉक होलपर्यंतचा चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नामध्ये गणेश कुबलकडनं सुरेख ताबा मिळवला जातोय आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने 40 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघ प्रथम फलंदाजी करत होता त्यावेळी वाटत होतं इथं 70-80 धावांचा डोंगर उभा राहील, मात्र गौरेश सावळ हा फलंदाज बाद झाल्यानंतर कुठंतरी हा बॅकफुटवरती संघ ढकलला जातोय या मैदानावरती.
स्ट्रायकेलला मोहम्मद खेळण्यासाठी सज्ज होतोय. उंच देह यष्टी असलेला हा फलंदाज रुद्र स्पोर्ट्स शिरले संघाचा. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होतोय. स्क्रीनवरती येतोय सुनील मालवणकर आणि पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. आधी आर्यन देवली सिंग पहिल्या सामन्यात काय विजय संपादन केला आणि त्यानंतर या सामन्यात सुरेख परती, अतिशय सुरेख कमबॅक या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. तो सुनील मालवणकर याच्या नेतृत्वाखालील आधी आर्यन देवलीचा संघ, गोवा राज्यातील, त्याचबरोबर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचे खेळाडू. यावेळी फटका फसलाय. झेल घेण्याची संधी. सँडी कुंडेकर झेल पर्यंत पोहोचतोय आणि एक सुरेख झेल टिपण्यात यशस्वी होतोय. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 6वा हादरा बसतोय रुद्र स्पोर्ट्स शिरले संघाला. तो गुरुप्रसाद आरोस्कर या मैदानावरती वाटत होता संकटमोचक ठरेल का, मात्र त्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज प्रणव पोजे. आधी आर्यन देवली विपक्ष रुद्र स्पोर्ट्स शिरले आणि हा सामना प्रायोजित केलाय ओट्रा ग्रुप्स ऑफ कंपनी. गुरुप्रसाद आरोस्करची खेळी समाप्त होताना दिसते. ती रुद्र स्पोर्ट्स शिरले संघासाठी सांघिक धावसंख्या स्थिरावली. नवीन फलंदाज अमित सातर्डेकर मैदानात पावले टाकताना दिसतोय तो रुद्र स्पोर्ट्स शिरले संघासाठी. ज्या पहिल्या सामन्यात महालक्ष्मी देवबाग संघाचा अवघ्या 1 धावेने पराभव केला होता, तोच रुद्र स्पोर्ट्स शिरले संघ या सामन्यामध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. कुठेतरी बॅकफुटवरती ढकललं जात आहे ते आधी आर्यन देवली संघाकडनं रुद्र स्पोर्ट्स शिरले संघासाठी. या अगोदरचा सामना 73 धावांचा, त्यानंतर कुठेतरी वाटत होता 70-80 धावांचा डोंगर उभा राहील. मात्र आधी आर्यन देवली संघाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज सुरेख कामगिरी करतायत. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू लॉंगनला मोठा फटका निघतोय आणि यावेळी मात्र नेमकी चूक होते ती सँडीकडनं. शर्तीचे प्रयत्न झालं होतं संभाव्य षटकाराला झेलात रूपांतर करण्यासाठी, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातनं निसटतोय आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पाच गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. या इनिंगची सांगता करणारं षटक, ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती बाळा सावळ नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओरोसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत. 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी. संपर्क 8530 04 3411. ठरेल का रुद्र स्पोर्ट्स शिरले संघ की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवून एका कमी धावसंख्येवरती रोखण्यात आधी आर्यन देवली संघ यशस्वी ठरेल का? दुसऱ्या इनिंगमध्ये आधी आर्यन देवली संघाला धावांचा पाठलाग करावा लागेल. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना जी दरी होती ती दरी फेडण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषेच्या पाय 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. रुद्र स्पोर्ट्स शिरले संघ 51 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चौकाराने स्वागत केलं जातंय ते बाळा सावळ या गोलंदाजाचं. नक्कीच 5 चेंडू कसे हाताळावेत हा नक्कीच विचार विनिमय करावा लागेल बाळा सावळला. अमित सातर्डेकर चौकाराच्या साह्याने खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या ही 51 धावा धावफलकावरती. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू थोडंसं नियंत्रण गमावतोय चेंडूवरती आणि ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, ती अतिरिक्त धाव आपल्या गोलंदाजीवरती खर्च करतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली 52 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर आधी आर्यन देवली संघाकडनं. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवरती उत्तर न होतं अमित सातर्डेकरकडे. निर्धाव चेंडूने सांगता होते ती बाळा सावळ याच्या गोलंदाजीवरती. काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. या अगोदरचा चेंडू चौकार, त्यानंतर सुरेख परती ही बाळा सावळ याच्या गोलंदाजीवरती.
यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू खेळला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. राजन केरकर येतोय झपकन चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूची परती होते संधी मिळाली एकेरी धावाचं दुहेरी धावामध्ये रूपांतर करण्यासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 54 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर अमित साताडेकर त्याच्या साथीला मोहम्मद हा फलंदाज पाहायला मिळतो. यावेळी फटका फसलाय झेल घेण्याची संधी आणि यावेळी माझ्याकडनं कुठचीही चूक होणार नाही ही काळजी घेत लीलया झेल टिपला जातोय तो सँडी कुंडेकडनं आणि 7वा हादरा बसतोय रुद्र स्पोर्ट्स शिरले संघाला तो अमित साताडेकर याच्या स्वरूपात. आदी आर्यन देवली विपक्ष रुद्र स्पोर्ट्स शेटले या दोन तगड्या आणि बलाढ्य संघात लढत होते. दोन्ही संघ पहिली लढत जिंकतायत आणि गाठ पडते दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये. कुठचा संघ विजयी ठरेल कुठच्या संघाला पराभवाची चव चाकावी लागेल या मैदानावरती अजूनही बरीच उत्तरं अनपेक्षित या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने जातोय तो सिद्धू मोर्ये नावाचा. स्ट्रायकेंडला मोहम्मद उंच देहयष्टी असलेला खेळाडू. या इनिंगची सांगता करणारं षटक बाळा सावळ हाताळताना दिसतोय. यावेळी सुरेख चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि 8वा हादरा रुद्र स्पोर्ट्स शिरले संघाला. काय सुंदर गोलंदाजी एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी एक कंजूशी करणारी गोलंदाजी म्हणावी लागेल आदी आर्यन देवली संघाला. आणि ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती आदी आर्यन देवली संघाला ज्या शेवटच्या षटकावरती आक्रमण केलं जाईल का ही तमाम शंका व्यक्त होत होती त्याच षटकामध्ये सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आदी आर्यन देवली संघाकडनं बाळा सावळ करताना दिसतोय. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचे हे सर्व शिलेदार कित्येक मैदाने रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाने गाजवले आणि आज मात्र आदी आर्यन देवली संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. आणि या संघामध्ये गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटचा द किंग म्हटलं तर वावगर ठरणार नाही. मनोज नार्वेकर, साजू बॉन्ड, प्रणय पोळजी, किरण असे 4 खेळाडू दिग्गज खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. किती धावांवरती रोखलं जाईल हे अजूनही या इनिंगची सांगता करणारं षटक. यावेळी सुरेख चेंडू मधल्या डाव्या यष्टीवरचा हा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका. पहिल्या प्रयत्नामध्ये सँडीचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि पॉपिन क्रीज पासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न मात्र सुरक्षितरित्या परततोय. 2 धावा पूर्ण होत आहेत या मैदानावरती आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 56 धावा. पंचांचा इशारा येतोय 1 शॉटचा म्हणजे एकच धाव मिळते या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 55. नेल्सन फिगर पाहायला मिळत आहे आणि 56 धावांचं लक्ष या मैदानावरती उभं करतोय. माझ्या मते नक्कीच हा फायटिंग टोटल असेल रुद्र स्पोर्ट्स शिरले संघाकडनं. बघावं लागेल दुसऱ्या इनिंगमध्ये या धावांचा यशस्वी पाठलाग होईल का की या धावांपासून बचाव करण्यात रुद्र स्पोर्ट्स शिरलेचा संघ विजयी ठरेल का हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी कॉमेंटेटर साथी समालोचक हिंदीचा बुलंद आवाज वरिष्ठ समालोचक राजा सामंत मायक्रोफोनवरती येत आहेत आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. कोकण प्रीमियर लीग 2021 च्या निमित्तानं मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडच्या माध्यमातून कोकण नावच्या यूट्यूब चॅनलला थेट लाईव्ह स्वरूपात हे सामने पाहतो आणि खेळाडूंना या ठिकाणी सरबतचं कोकम सरबतचं वाटप केलं जात आहे. पारकर प्रॉडक्ट्स मिडबाव यांच्या वतीनं खेळाडूंना कोकम सरबतचं वाटप केलं जात आहे. कोकण परिवाराकडून पारकर प्रॉडक्ट्स मिडबाव यांचं मनपूर्वक धन्यवाद. एकूणच कोकण प्रीमियर लीग 2021 3, 4 आणि 5 फेब्रुवारी असं सलग 3 दिवस मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरून कोकण चॅनलच्या यूट्यूब चॅनलला आपण थेट लाईव्ह स्वरूपामध्ये क्रिकेटचा महासंग्राम पाहतो. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये झालेले अगदी सामने सकाळपासून सुरू झालेले सर्व सामन्यांना कोकण नावच्या सर्व दर्शकांनी यूट्यूबला येत यूट्यूब चॅनलला लाईव्ह स्वरूपामध्ये सामने पाहत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्व दर्शकांचं देखील मनपूर्ण स्वागत आहे. या मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरती माई हुंदाई असेल, RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण, त्याचप्रमाणे तक्षशिला
यांचे प्रत्यक्ष स्टॉल देखील आहेत आणि कोकण प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं या सर्वांनीच स्पेशल ऑफर्स, मेगा ऑफर्स या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या स्टॉलला देखील भेट द्यावी अशा पद्धतीचं आवाहन कोकण परिवाराकडनं केलं जात आहे. कोकणच्या मंचावरती शिमगो गाण्याचो आणि धैकालो मालवणचो फेम प्रणयजी दरेकर हे देखील उपस्थित आहेत. कोकण परिवाराकडून त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद साईनाथ। कमेंटेटर के हाथ से मैं राजा सामंत तमाम दर्शकों के खिदमत में फिर एक मरतबा प्यार भरा नमस्कार किया कर रहा हूं। 8 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए रुद्र स्पोर्ट्स शेरले टीम ने स्कोर बनवाया है 54, तो 55 रन, माफ कीजिए 55, स्कोर बनवाया है 55, तो जीत हासिल करने के लिए 56 रनों की जरूरत है। गौर से सुनो फिर एक मरतबा। पहले बल्लेबाजी करते हुए रुद्र स्पोर्ट्स शेरले टीम ने 8 विकेट के नुकसान के ऊपर 55 रन बनवाए हैं, तो जीत हासिल करने के लिए 56 रनों की बात मायने रखती है आदि आर्यन देवली टीम को। और आदि आर्यन देवली टीम का प्रतिनिधित्व करते हुए ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मनोज नार्वेकर और किरण। मनोज स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइकर के ऊपर किरण। खेल को शुरुआत होने जा रही है। अंपायर ने कॉल करके बतवा दिया है। अंपायर की हैसियत से मंगेश दुरी और एमरोज एल्मेडा। पहले ओवर की पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेल दिया। काफी देर तक हवा में क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी है। तब तक गेंद काऊ कॉर्नर बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से खाता खोला है मनोज ने खुद की टीम का, बिना कोई विकेट खोते हुए 4 रन स्कोर कार्ड के ऊपर 56 रनों का पीछा करते हुए। गेंदबाज की हैसियत से पहले ओवर की दूसरी गेंद लेकर सिद्धेश मौर्य। कवर के दिशा में खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में जाकर बैकअप करना चाहते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। तीसरा रन लेना चाहते हैं और मिसफील्ड होने की वजह से 3 रन संयम बरकरार रखकर भागकर पूरे किए हैं। मनोज नार्वेकर कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं। दार्जिलिंग मापसा हो, ध्रुव पार से गोवा हो, काबिल तारीफ क्रिकेट के लिए सिंधुदुर्ग स्तर में, सिंधुदुर्ग स्तर के बाहर आखादी देश में भी बेहतरीन बल्लेबाज की हैसियत से उनको सम्मानित किया गया था। उनके जैसा बेहतरीन बल्लेबाज मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर देवली टीम का प्रतिनिधित्व करते हुए ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर दूसरे ओपन बल्लेबाज की हैसियत से किरण ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, लेकिन चकमा खाया। भाग्यशाली रहे, विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, लेकिन 1 रन पूरा करने का मौका था। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है 56 रनों का पीछा करते हुए बिना कोई विकेट खोते हुए 8 रन। सिद्धेश मौर्य संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी होगी, उनके पास काबिलियत है, तभी रनों के ऊपर अंकुश लग सकता है। और द विकेट मनोज नार्वेकर को उठा के मारने का प्रयास किया। काफी देर तक हवा में काऊ कॉर्नर के दिशा के ऊपर आसमान की तरफ देखते रहना पड़ गया। देखते न देखते गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। उन्हीं 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 12 रन बिना कोई विकेट खोते हुए। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है। ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर दोनों भी बल्लेबाज को बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी, तभी जीत के कगार कर अपने टीम को लाकर खड़ा कर सकते हैं। ओपन बल्लेबाजी की जिम्मेदारी नहीं पारी उसका विहरण किया जाए तो हमेशा याद आती है वीएमसी मालवण की प्रमोद गांवकर और नरेश जोशी की जोड़ी। टेनिस क्रिकेट जगत के डैशमैन हैं, गॉर्डन ग्रीन्स के नाम से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। जिन्होंने उनकी बल्लेबाजी देखी है वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। अपने जमाने के काबिल तारीफ बल्लेबाज होकर गए। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को मनोज ने खेला है। देखते न देखते गेंद बाउंड्री के पार चली गई। वापस उसी जगह के ऊपर काऊ कॉर्नर दिशा के ऊपर मोर्चा लगवाया है बल्लेबाजों ने और लगातार उसी जगह के ऊपर गेंद बाउंड्री के बाहर चलती दिखाई दे रही है 4 रन की सहयोग से। कुल मिलाकर 16 रन बिना कोई विकेट खोते हुए 56 रनों का पीछा करते हुए।
दोनों भी टीमों में बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक नफातुला क्रिकेट उभर के बाहर निकलेगा, उसी की राह में दर्शक। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को कमेंट्री कक्ष के दिशा के ऊपर आसमान को छूते ना छूते गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए अंपायर ने औपचारिकता पूरी की। 6 रन घोषित कर 6 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 22 रन पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। मनोज ने 5 गेंदों का मुकाबला करके 21 रन बटोरे हैं और सहयोगी ओपन बल्लेबाज जिनका नाम है किरण, उनका सहयोग दे रहे, संयम बरकरार रखकर। खास करके अभी अभी मोबाइल फोन के ऊपर पप्पू कदम हमसे बातचीत किया कर रहे थे। वो कह रहे थे कि राजा सामंत, कई सालों के बाद आपकी फनकारी सुनने का मौका मिला। प्लेबॉयज मालवन का प्रतिनिधित्व करते हुए पप्पू कदम ने काबिले तारीफ क्रिकेट खेली है। एक जमाना था उनको आउट करना मुश्किल बात साबित हुआ करती थी। उस वक्त में गॉडफादर का मौजूद होना, वहां पर उनको सहयोग मिल पाता तो जरूर क्लब क्रिकेट खेलने की काबिलियत पप्पू कदम के बल्ले में। ओरोसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत, 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प, ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी, संपर्क 85 30 04 34 11। से उबर के बाहर निकले थे। उस वक्त मैं कमेंटेटर के हैसियत से राजा सामंत, मेरे सहयोगी कमेंटेटर शांताराम कांदलगांवकर, उनके सहयोगी में बैठा करते थे समीर पांडरे, अशोक नाइक, शंकर घारे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं। वक्त के साथ सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। आते समय कई बातें लेके आता हूं लेकिन वक्त काफी छोटा मिलता है, नहीं तो मैं कहते ही जाता, आप सुनते रहते, ये तो मेरी खासियत है। और यही वजह है, चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, हर जगह के ऊपर फनकारी के लिए कमेंटेटर के हैसियत से मुझे बुलवाया जाता है। मैं धन्यवाद पेश करना चाहता हूं कोकण नाव का, क्योंकि इतने सुनहरे पल के दौरान उन्होंने कमेंटेटर के हैसियत से मुझे मौका दिया है। कवर की दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, बैकअप करना चाहते तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 23 रन। पूछने की जरूरत नहीं, इतना काबिले तारीफ स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है। कितनी गेंदें पूरी हो चुकी है, कितने रनों का पीछा करना है और कितने रन स्कोर कार्ड के ऊपर देखने का मौका मिल रहा है, उसी का लेखा जोखा कमेंटेटर के हैसियत से आपके सामने पेशकश करते हुए चला रहा हूं। उसका सहयोग देना चाहता हूं स्कोरर जी को, जिनका नाम है बजरंग कुबल। एक स्वर्ण पदक मैदान के ऊपर जिम्मेदारी निभाते हुए मैदान के बाहर निकलता हुआ, उनका सहयोग देने के लिए दूसरा स्वर्ण पदक मैदान के भीतर। ऐसी बातें क्रिकेट के मैदान के ऊपर होती रहती है, वो एक क्रिकेट का हिस्सा माना जाता है। इक्का दुक्का लेकर स्ट्राइक लोटेट कर रहे हैं, संयम बरकरार रखकर, इसी को कहा जाता है कल्पकता, इसी को कहा जाता है क्रिकेट के परिभाषा में संयम। कुल मिलाकर स्कोर हो चुका है यहां पर 24। गेंदबाज की हैसियत से फिर एक मुतबा चले, गेंदबाज का नाम है विकी पंडित। विकी पंडित काबिले तारीफ क्रिकेटर है। आज बल्लेबाजी में ज्यादा कुछ कर नहीं सके, लेकिन गेंदबाज की हैसियत से उभर कर बाहर निकलने का उनको मौका दिया गया है। काफी रफ्तार डालने के लिए यहां पर देखो लाइन से भटक गए और यही वजह थी, एमरोज ने उनको दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित करवा दी। 25 रन का फासला पूरा किया है विकी पंडित। फिर एक मरतबा रफ्तार के साथ चले, कमेंट्री कक्ष की ओर से बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेला, कवर की दिशा के ऊपर, शॉर्ट कवर के ऊपर तैनात किया गया था क्षेत्ररक्षक, बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी, 26 रन 1 रन की सहयोग से। सहयोग में कमेंटेटर के हैसियत से मालवनी में फनकारी किया कर रहे मेरे सहयोगी कमेंटेटर और करीब के दोस्त बादल जी चौधरी जो वालावल के रहने वाले हैं, और मेरे सहयोगी कमेंटेटर जो देवली के रहने वाले हैं प्रदीप देवलकर, और उनके सहयोग में मैं राजा सामंत नेरुल कुड़ाल से यहां पर मौजूद हूं। स्क्वायर के दिशा के ऊपर खेला है, यहां वहां थोड़ी सी गेंद भटक गई, लेकिन अंपायर ने आखिरकार कहा कि गेंद बाउंड्री के बाहर चली गई है 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से 30 रन का फासला पूरा किया है बिना कोई विकेट खोते हुए। काफी लंबी साझेदारी मैदान के भीतर देखने का अवसर प्राप्त हो रहा है। ओपन बल्लेबाजी बेहतर हो पाती है तो हर टीम के सदस्य का हौसला बुलंद हो जाता है, वो काबिले तारीफ क्रिकेट खेलने की उम्मीद रखकर मैदान के भीतर आया करते हैं। 26 गेंदों के ऊपर 26 रनों की जरूरत। विकी पंडित चले रफ्तार के साथ और द विकेट। विकी की गेंद सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने वापस गेंद सुपुर्द की गेंदबाज के दस्तानों पे। गेंदबाज विकी पंडित फिर एक मुतबा अपने रनिंग मार्क के ऊपर आहिस्ता आहिस्ता लौटते हुए इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को हल्के से कट कर दिया, कवर की दिशा के ऊपर
क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। 31 रन 2 ओवर का खेल पूरा होने के बाद। कला क्रीड़ा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। आदमी जन्म लेता है तो सोता है मां की गोद में, मृत्यु काल के बाद सोता है मिट्टी के गोद में। जन्म और मृत्यु के बीच का सफर होता है, उसी को कहा जाता है जिंदगी का सफर। और उसी जिंदगी के सफर में खुशी का माहौल पैदा करना हो तो परोपकार की भावना होनी चाहिए। सचिन रमेश तेंदुलकर के पास वही परोपकार की भावना थी और यही वजह थी उनको भारत रत्न देकर सम्मानित किया गया था। बादल जी मुझे जानते हैं, पहचानते हैं, मेरे करीब के दोस्त हैं। जब वो क्रिकेट खेला करते थे तो मैं फनकारी करता था कमेंटेटर के हैसियत से। श्री 11 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत, 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प, ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी, संपर्क 85 30 04 34 11। कमेंटेटर के हैसियत से सफर कर रहा हूं, लेकिन मेरी आवाज आपको सुनाई दे रही है, ये ऊपर वाले की देन है। तीसरे ओवर की पहली गेंद, सूरज काफी नीचे रही थी गेंद, बल्लेबाज ने सम्मान बख्शा, कवर की दिशा में खेली, कवर के क्षेत्ररक्षक बैकअप करते, तब तक 1 रन की पूंजी। 32 रन बिना कोई विकेट खोते हुए 56 रनों का पीछा करते हुए 2 ओवर का खेल कुल मिलाकर पूरा हो चुका है। बेहतरीन बल्लेबाजी चल रही है तो शाम वाकर, बेहतरीन कमेंटेटर और टीम के मालिक, उनके चेहरे के ऊपर मुस्कान दिखाई दे रही है क्योंकि उनके टीम के सदस्यों का बल्ला चल रहा है। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, बेहतरीन बल्लेबाजी चल रही है तो हाराकारी करने की जरूरत नहीं है, आप इक्का दुक्का लेकर वहां पर स्ट्राइक रोटेट कर सकते हैं क्योंकि मनोज का बल्ला चल रहा है। जब भी गावस्कर बल्लेबाजी किया कर रहे थे तो संयम बरकरार रखकर चेतन चौहान यही काम किया करते थे और बाद में 100 रन की साझेदारी बन पाती थी। सूरज की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में, और यहां पर देखो माया जाल में फंस गए और आखिरकार किरण हाराकारी कर कॉट आउट होकर मैदान के बाहर चलते हुए पहले विकेट के रूप में। किरण की विकेट पतन होने के बाद यहां पर थोड़ी सी उत्साहपूर्ण स्थिति दिखाई दे रही है रुद्र स्पोर्ट्स शेरले टीम के खेमे में। खास करके क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी, इतना बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया। माय हुंडई का प्रतिनिधित्व कर रहे हैं नीलेश प्रभु, मेरे करीब के दोस्त है, उनके साथ भी दायित्व मैं निभा चुका हूं, मुझे जानते हैं, पहचानते हैं, काफी करीब के दोस्त है। मैं सम्मान उनको देना चाहता हूं क्योंकि इस मुकाबले का टॉस उनके शुभ हस्ते करवाया गया। दोनों भी टीमों में बेहतर खिलाड़ी है, लेकिन क्रिकेट में हार जीत सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। मंजिल आपको छूनी है तो आत्मविश्वास की पूंजी होनी चाहिए और यही वजह कहना चाहूंगा, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही चर्चा करने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसला बुलंद होना चाहिए, तभी आप अनहोनी को होनी बनाने की काबिलियत रख सकते हो। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन देखो 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 1 विकेट के नुकसान के ऊपर 56 रनों का पीछा करते हुए 33 रन। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर। तीसरी ओवर की कितनी गेंदें डाल चुके हैं? 4 गेंदें डाल चुके, यानी कि 2 गेंदों का खेल बाकी। सूरज फिर एक मरतबा चले रफ्तार के साथ और द विकेट। सूरज की गेंद मिड स्टिक के ऊपर थी, लेकिन फुटवर्क कितना बढ़िया देखो, डीप मिड विकेट की तरफ गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली, 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। खास करके शॉटें खेली गई है मिड विकेट की तरफ, काऊ कॉर्नर की तरफ। बल्लेबाजों का मोर्चा उसी जगह के ऊपर दिखाई दे रहा है, तो वहां के क्षेत्ररक्षकों ने चौकन्ना रहना चाहिए। काऊ कॉर्नर के ऊपर बेहतरीन एक कॉर्ड भी हुआ और मिड विकेट की तरफ बेहतरीन क्षेत्ररक्षण करते हुए दायित्व निभा रहे क्षेत्ररक्षक, लेकिन वहां पर चौकन्ना अभी भी रहना होगा क्योंकि बल्लेबाज ज्यादा से ज्यादा मिड विकेट और काऊ कॉर्नर की दिशा के ऊपर खेलना पसंद कर रहे हैं। मोबाइल की घंटी बज रही है क्योंकि मोबाइल का जमाना है। स्कूल में बच्चा जाया करता था तो मास्टर जी को मिस कॉल देना पसंद करता है, तभी मास्टर के बदन को पसीना आया करता है क्योंकि कलयुग है, मिलता जुलता लेकर सफर करना पड़ेगा क्योंकि जैसा माहौल वैसा खेल। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 56 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर आदि आर्यन देवली टीम ने स्कोर खड़ा किया है 37। तो पहले 3 ओवर की फनकारी कमेंटेटर के हाथ से मैं राजा सामन आपके सामने करते हुए चला आ रहा था।
तो आगे का विवरण पेशकश करने के लिए माइक्रोफोन के ऊपर आ रहे हैं मेरे सहयोगी कमेंटेटर मानवोली में फनकारी करने के लिए बादल जी चौधरी, जिनके पास दुरा सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद राजा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसातील चौथ्या सामन्याची दुसरी इनिंग, दुसऱ्या इनिंगच्या चौथ्या षटकाचा खेळ सुरुवात. 56 रन्साचा टार्गेट आणि पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्येचं सुंदर पाठलाग. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली ती 37 रन्सावर. 18 चेंडूत 37, उरलेल्या 18 चेंडूमध्ये 19 रन्सांची गरज. मनोज नार्वेकरने जो पॉवर रचलो त्याच्यावर फक्त आता कळस चढवतो बाकी. या सलामीवीर किरण बाद झालो. 3 एकेरी धावा किरणचे, पण त्यानंतर मैदानात पावला ज्यांनी टाकली तो राजन केरकर. चौकारांशी राजनने आपल्या खात्याची बोनी केली. बॉलिंग मार्कवर बदल, वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक टाकूक सूर्याजी बॉलिंग मार्कवर. सुरुवात आज रुद्र स्पोर्ट्स शेर्ले संघाने खूप सुंदर केलेली. पहिल्या 3 षटकात धावांच्या डोंगराच्या दिशेने जातली अशी रुद्र स्पोर्ट्स संघ वाटा होतो, पण त्यानंतर मात्र देवली संघाची खूपच टिच्चून गोलंदाजी, अचूक गोलंदाजी. आखू टप्प्याचा चेंडू होतो, पूल करण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी. नाबाद राजन केरकर आपल्या गोटात. मनोज नार्वेकरने आज नावारूपाक साजेशी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात सुद्धा मनोज नार्वेकरचा खूप कौतुक केलेला, पण मनोज गेल्या पावली माघारी इलो. मनोजला माहिती होता दुसऱ्या मॅच मध्ये आपणाक नावारूपाक साजेशी गोलंदाजी करूची लागत, कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये मालवणी कॉमेंटेटर आणि फुला माळली त्याच्या साजेशी कामगिरी करण्याचा दबाव होतो. आखू टप्प्याचा आणखी एक चेंडू, परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न मनोजचं हुकलो. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. चौथा षटक प्रगतीपथावर. 56 धावसंख्येचा पाठलाग. रुद्र स्पोर्ट्स शेर्ले संघान 55 धावा जमवले पहिली फलंदाजी करताना. आणि आधी आर्यन देवली संघासाठी पाव तर खूप मजबूत रचलो राजन केरकर आणि त्याच्या आधी मनोज नार्वेकर आणि किरणने. राजन केरकर स्ट्रायकरांच्या दिशेने, ज्या राजन केरकरला ह्यापूर्वीच्या सामन्यात जास्त संधी मिळालेली नाही. शेवटच्या षटकात 5 चेंडू असताना राजन मैदानात उतरलेलो. थोडंसं लवकर राजन इलो असतो तर देवली संघाने कदाचित जास्त धावसंख्येत सामना जिंकलो असतो, पण क्रिकेटमध्ये जर तरला काय महत्व नसतं. राजन केरकर ह्या सामन्यात पुरेशी संधी राजनला मिळाली. आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा मिळवण्याचा असतो प्रयत्न. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. राजन केरकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलं हे दुसरं चौकार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्या घडी काही खेळाडू असं ज्यांच्या खात्यात प्रचंड ताकद असा, आणि त्यापैकी दर्शन बांदेकर, राजन केरकर आणि दिनेश गावकर हे मोठे खेळाडू आज मैदानावर ह्या स्पर्धेत खेळताना दिसले. रिप्लेमध्ये बघा किती सहज राजन केरकरने फटको मारलो. सिंधुदुर्ग अंडरआर्म प्रीमियर लीग वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरचो मॅन ऑफ द सिरीज. यावर्षी कित्येक बक्षिसा ज्यांनी आपल्या नावावर केली असो. माझं खूप लाडको आवडीचो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. फक्त 14 रन्सांची गरज. 15 चेंडू शिल्लक, 14 रन्सांची गरज. एखादो चमत्कार वाचवू शकता रुद्र स्पोर्ट्स शेर्ले संघाक. पुलटा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटको राजन केरकरचो फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा तर नक्कीच मिळतले. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न खूप सुंदर, पण चेंडू काय रोखू शकलो नाही. दुसऱ्या सलग चौकारांनिशी राजन केरकरच्या धावसंख्येत वाढ झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचली 46 रन्सावर. राजन केरकर म्हणा, मनोज नार्वेकर म्हणा, 2 वेळा कतार, 1 वेळा दुबई, असे 4 दुबईचे दौरे ज्याच्या नावावर असत. क्रिकेटमध्ये टेनिस आणि लेदर क्रिकेटमध्ये 3 सेंचुरी ज्याच्या नावावर असत आणि 50 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी. असं मनोज नार्वेकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने कामगिरी आज खूप सुंदर केली मनोज नार्वेकरने. अर्थात रुद्र स्पोर्ट्स शेर्ले संघ विचार करतो इतकी सुंदर सुरुवात केल्यानंतर फक्त 55 धावा कसे जमले, पण याचा श्रेय जाता आमच्या गोलंदाजांका. बाळा सावळ म्हणा, प्रणव पोळजी, गौरेश कांबळे आणि सूरज बॉन्ड, साजू बॉन्ड खूपच टिचून गोलंदाजी, खास करून शेवटच्या 4 षटकात. आणि त्यामुळेच त्याला साथ मिळाली सँडी कुंडेकरच्या क्षेत्ररक्षकाची सुद्धा. सँडी कुंडेकरने ह्या सामन्यात 3 सुंदर झेल टिपले. माणगावच्या स्पर्धेत, रेडीच्या स्पर्धेत आणि कट्ट्यावरच्या स्पर्धेत असे 2 मोठ्या स्पर्धेत बेस्ट फिल्डरचो बहुमान सँडी कुंडेकरला दिलेलो असा. पहिल्या सामन्यात त्या बक्षिसांची आठवण करून सँडीक दिली, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात का होईना सँडीन त्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. 12 चेंडू स्क्रीनवर बघा, फक्त 9 रन्सांची गरज. प्रदीप, मगाशी आपण ऐकलं एका मान्यवरांकडून 5 लाखाच्या स्पर्धेच्या आयोजनाक मागे टाकीत एवढं सुंदर आयोजन.
क्रिकेटच्या स्पर्धेसाठी माय हुंडाचे कार सुद्धा मैदानावर असत आणि पुढचा सामना आजच्या दिवसातलो 5वं सामनो किरण गावकर यांनी प्रायोजित केलेलो गणपती वॉरियर्स देवगड आणि रुद्र स्पोर्ट शेरले यानंतर लगेच सामना होतलो. गणपती वॉरियर्स देवगड संघ आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. गणपती वॉरियर्स देवगड संघ 5व्या सामन्यासाठी प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊचा आणि चालू सामन्यातलो रुद्र स्पोर्ट शेरले संघ तुमचं स्पर्धेतलो शेवटचा सामनो खेळण्यासाठी आजच्या दिवसातलो शेवटचा सामनो माफ करा. राजन केरकरचा फटको मिड विकेटच्या दिशेन मिड ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू राजन केरकरच्या नावाचा कलाम लागला. काऊ कॉर्नर मालवणी भाषेत मैदानात इलेला कॉळ त्या जागेत जाऊन चेंडू विसावलो. राजन तंबूच्या दिशेने धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. अकरा चेंडू आणि 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावर गणेश कुबलजेचा नावाचा. सातेरी कर्ली मंडळाकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा इलेत. राजू सावंत माझगाव, नितीन मांजरेकर, वायसीसी कांदळगावचे रोहन कदम, कोल्हापूरवरून प्रकाश पाटील, मुंबईवरून चेतन रासम, कुडाळवरून लाजरी कुडाळचे राजू पाटणकर या सगळ्यांचे कोकण नऊ प्रीमियर लीगसाठी भरभरून शुभेच्छा इले. यूट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आमच्या स्पर्धेशी जोडले गेले त्या सगळ्या मान्यवरांचा प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. मनगटी फटको मनोज नार्वेकरचा खूपच सुंदर ढिल्या हाताने केलेला फटको डीप स्क्वेअरला घेतात तोपर्यंत 2 धावा अगदी सहज आणि 2 धावेनीची धावसंख्या 49 रन्सावर. दुपारच्या सत्रात आपण बघितलेला धावांचं पाठलाग थोडंसं सोपं झालं. टार्गेट सुद्धा थोडासा वाढत गेला. शेरले संघाने सुरुवात सुंदर केली पण त्यानंतर मात्र मध्य फळीन खूप निराशा केली. 10 चेंडू शिल्लक. मला वाटतं 7 रन्सांची फक्त गरज. 10 चेंडू आणि 7 रन्सांची गरज असताना मनोज नार्वेकर तो इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाकडून सुटलेलो झेल चेंडू गेलो चौकारासाठी. मनोज आमच्याकडे दशावतार असता आणि दशावतारात एक राक्षस असता ज्याका अमरत्वाचं वरदान असता. कदाचित आज हे वरदान तुका मिळाला कारण देवाक सुद्धा काळजी होती. कॉमेंट्री बॉक्स मधून मनोज नार्वेकरचा कौतुक केला. निदान कौतुकाक साजेशी कामगिरी त्याची होऊन दे. मनोज तुझं झेल सुटलो तो सुटलो चेंडू चौकारासाठी गेलो म्हणजे मालवणी भाषेत बैल गेलो तो गेलो जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. औपचारिक रवली शिल्लक फक्त 3 रन्सांची गरज. ढिल्या हाताने खेळलेलो चेंडू. मनोज ह्या सामन्यात 1 मॅन आर्मी ज्याका म्हटली जाता एक अकेला सेना बराबर अशी कामगिरी मनोज नार्वेकरची. 56 धावांचा पाठलाग अगदी सहज करण्याचा प्रयत्न. पुढच्या सामन्यासाठी रुद्र स्पोर्ट शेरले संघ आणि गणपती वॉरियर्स देवगड संघ नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. देवगड संघ आपलं कॅप्टन पाठवा. रुद्र स्पोर्ट शेरले संघ अगदी तयारीत. गणेश कुबलच्या नावाचा कलाम लागला. गणेश कुबल थोडंसं आळस गणेश कुबलच्या बॅटिंग मध्ये जाणवलो. ढिल्या हाताने खेळण्याचा होतो प्रयत्न. मैदानावर सँडी कुंडेकर येता असा वाटाक लागला. सँडी बघूया. शेवटचे 2 धावांची गरज असा. धावसंख्या 54 झाली. गणपती वॉरियर्स देवगड संघ तुमचं कॅप्टन पाठवा. आरोंदा रेडी आणि वेंगुर्ला अशा 3 मैदानावर मोठे 3 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत आणि क्रिकेटच्या मैदानावर देण्यात येणारी सगळी बक्षिसं ज्याच्या नावावर असत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अंतिम सामना सामनावीर, मालिकावीर अशी सगळी बक्षिसं ज्याच्या नावावर असत असो सँडी कुंडेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सगळ्यांचं लाडको खेळाडू खरो अष्टपैलू खेळाडू मैदानात पावलं टाकताना गणेश कुबलची जागा घेण्यासाठी. गणेश कुबल आणि सँडी कुंडेकर टेनिस क्रिकेटचे हे वीरू असा ज्यांका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास सवलत 6 इमारती 218 फ्लॅटचा भव्य प्रकल्प ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी. संपर्क 8530 देवगड आणि रुद्र स्पोर्ट शेरले मध्ये पुढचा सामना होतो. मनोज सँडी कुंडेकरचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. सँडीच्या नावाचा सुद्धा कलाम लागला. सँडी सुद्धा गेलो आणि पाठपुरावा करून निलो. हंड्रेड इडियट्सच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यात आमच्या एका आरोग्य सेवकाक रुग्णवाहिकेच्या चालकाक मदत केलेली असा आणि 100 इडियट्स ग्रुपचा ऍडमिन सीझर आयसर उपस्थित असा.
सिझर कोकणनावच्या वतीन तुझा मनपूर्वक स्वागत असा आणि तुझ्या कार्याक आमचो सलाम सुद्धा असा. 2 रन्सांची गरज असताना सुनील मालवणकर मैदानात प्रवेश. गणेश कुबल आणि सँडी कुंडेकर दोघे जण गेले आणि फक्त पाठपुरावा करून येले. सँडीक वाटला मी जास्त रन केले तर कदाचित गणेशाक वाईट वाटतात, त्यामुळे दोघांनी फक्त हजेरी लावली. पण लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक रन प्रत्येक विकेट तुमचं ॲव्हरेज ठरवतलो आणि लीगचे सामने खेळताना ॲव्हरेज खूप महत्वाचा असतला. सुनील मालवणकर तुर्तास मनोज नार्वेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि जोपर्यंत मनोज असा तोपर्यंत रुद्रस्फोट शिरले संघाक ह्यो सामनो थोडंसं अवघड जाण्याची शक्यता. फक्त 2 रन्सांची गरज. मनोज नार्वेकरच्या बॅटच्या आतील कड घेऊन चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 रन्स अगदी सहज पूर्ण. 2ऱ्या रन्साचा प्रयत्न आणि ह्या 2 रन्सांनीशी आधी आर्यन देवली संघान विजयश्री आणि विजयाचे पूर्ण 2 गुण वसूल केले. रुद्रस्फोट शिरले संघ या साखळी फेरीतलो शेवटचा सामना तुमचा शिल्लक असा. महालक्ष्मी देवबाग संघाबरोबर झालेले चुका टाळण्याच्या इराद्याने तुम्ही परत एकदा तयारीत रवाचा. माफ करा, ह्यानंतर लगेच सामना असा. रुद्रस्फोट शिरले संघ तुमचो गणपती वॉरियर्स देवगड संघाबरोबर. ह्या सामन्याची नाणेफेक होतली आणि चालू सामन्यातलो मॅन ऑफ द मॅच वितरित केलो जातलो. गणपती वॉरियर्स देवगड विरुद्ध रुद्रस्फोट शेरले हा सामना होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच गोवा राज्याचा गुणवान खेळाडू. 4 वेळा ज्यांनी दुबईची सफर केली क्रिकेट खेळण्यासाठी. 3 शतक